नमस्कार मंडळी, मी ज्योती हाऊसमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर ही बघा मस्त आणि चटपटीत अशी भेंडीची भाजी. तुम्ही म्हणाल यात काय नवल, आम्ही काय भेंडीची भाजी बघितली नाही काय? नाही हो, मी जशी बनवते तशी तुम्ही बघितलेलीच नाही आहे. तर नक्की बघा, मी बनवते भेंडीची भाजी. मस्तपैकी अर्धा किलो भेंडी धुवून स्वच्छ कट करून घेतलेले आहे आणि बिडाच्या तव्यात मी बनवते बघा भेंडीची भाजी. त्यामुळे ती इतकी टेस्टी आणि मस्त लागते. शिमला मिरची बऱ्याचशा भाज्या मी बिडाच्या तव्यात बनवते, त्यामुळे अजूनही टेस्टमध्ये भर पडते. तर अर्धा किलो भेंडी मस्त मी आता भाजून घेतलेली आहे बघा. थोडंसं तेल टाकलं की चिकट वगैरे होत नाही. लिंबू थोडासा पिळला तरी चालतं. तर भेंडी सगळी काढून घेते आणि तव्यामध्ये पाणी टाकून रुमालाने मस्त पुसून घेते. आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. एक मोठा बारीक चिरून कांदा टाकलेला आहे. तो थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टमाटा मी टाकलेला आहे. आता टमाटा आणि कांदा लवकर भाजायसाठी मी 1 चमचा मीठ टाकते. चवीपुरतं मीठ घ्या, चवीपेक्षा जास्त घेऊ नका, नाहीतर जेवताना घोळ होईल. आता बघा मस्त कांदा टमाटा छानपैकी भाजून घेते. मग त्याच्यामध्ये मीठ नाही टाकत हळद आणि तिखट वगैरे टाकून घेते. तर थांबा थोडा वेळ, कांदा वगैरे भाजून होऊ दे. बघा आपला कांदा ते मस्त भाजलेला आहे. 1 चमचा हळद आणि 2 चमचे माझं कोल्हापुरी तिखट मी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाका, तुम्हाला किती तिखट खायला आवडतं त्याप्रमाणे. मी 2 चमचे टाकलेलं आहे, माझं घरी बनवलेलं आहे. आणि भाजलेली भेंडी त्यामध्ये टाकली बघा. आणि शेंगदाण्याचा कूट, कच्चे शेंगदाणे असो किंवा भाजलेले शेंगदाणे असो, दोन्ही पण चालतात. आणि भरपूर सारी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकलेले आहे. नंतर मस्तपैकी आता हलवून घेऊया सगळं. बिडाच्या तव्यात भाज्या केल्या की इतक्या टेस्टी होतात, का माहिती का होतात? त्याचं टेस्टच इतकी छान होते. सहज जरी तिखट मीठ टाकून जरी केल्या तरी त्याला चव एकदम भारी येते. आता पाणी वगैरे काही टाकलेलं नाही मी. झाकण ठेवले, 2-3 मिनटं ठेवले. परत मी थोडंसं परतून घेते आणि परत झाकण ठेवते थोडा वेळ. आता बघा मस्तपैकी आपली भेंडी तयार आहे. एकदम छान आणि टेस्टी. कोणाकोणाला भेंडी आवडते नक्की लाईक करा. आणि चला आता मुलांना आणि आहोंना नाश्ता देते. आता सकाळचीच व्हिडिओ बनवलेला आहे मी आणि त्याच्यामुळे आता नाश्ता देते सगळ्यांना. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय. जय सद्गुरू.